नमस्कार मंडळी. तर आज आहेत आपल्याकडे गोड्या पाण्याचे खुबे, म्हणजे हे नदीला किंवा वाह्यात भेटतात. तर हे गोड असतात. तर हे आज आपण आणले आहेत, उकडून घ्यायचे. हे बघा, हे असे काढले आहेत. आता प्रकारे काढलेले आहेत. बनवण्यासाठी आपण हे तव्यामध्ये तेल, कांदा आणि लसूण परतून घेतले. हे बघा, कांदा आता लाल झालाय छान. याच्यामध्ये आपण हिंग घालून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आधी. हे बघा, कांदा खूप लाल झालाय. यामध्ये आपण थोडीशी हळद घालायची आहे, थोडंसं लाल तिखट म्हणजे आपला मालवणी मसाला 2 चमचेच घातले. आता हे परतून घ्यायचं आहे मसाला याच्यामध्ये. छान परतून घ्यायचा. वास खूप छान सुटले आत्ताच. हे खुबे फक्त पावसाळ्यातच भेटतात. काढलेली मासे याच्यामध्ये टाकायचे. हे जे खुबे आहेत ते आपल्याला पावसाळ्यातच भेटतात, नदीला वगैरे असतात, वाहत्या पाण्याला. आणि एरवी हे खाऱ्या पाण्याला भेटतात. खाऱ्या पाण्याचे पण खूप टेस्टी लागतात. थोडंसं पाणी मिक्स करते याच्यामध्ये. पण हे खाऱ्या पाण्याचे खूपच छान लागतात. आम्ही आदगावरून आणतो. आता हे चांगले शिजू द्यायचे. मीठ टाकून घेऊया चवीनुसार. परतून घ्यायचे. आणि हे भाकरी, चपाती, भातासोबत खूप छान लागतात. एकदा करून खाऊन बघा. थोडंसं आपण पाणी घालूया अजून. हे 4-5 कोकम घेतलेत मी. हे ह्याच्यामध्ये टाकून घेऊया, म्हणजे चव छान येते. थोडीशी तिखट, आंबट मस्त चव लागते. आता हे 2 मिनिटात तयार होणार आहेत. एकदा तुम्ही नक्की करून बघा. हे नदीलाच भेटतात. एरवी खाऱ्या पाण्याचे पाहिजे असतील तर ते केव्हाही असतात, पण हे पावसाळ्यातच भेटतात नदीला, गोड्या पाण्याचे. थोडे चटपटीत बनवायचे म्हणजे चव छान लागते. तिखट, आंबट, कांदा थोडा जास्त घालायचा, म्हणजे याची ग्रेव्ही पण मस्त तयार होते. हे बघा, छान दिसतोय आत्ताच. आता हे तयार झालंय. वास पण खूप छान सुटलाय. आपली खुबे आता तयार झाले.